काय लागतो का नाही शर्टाचा पत्ता? हा, सापडतोय का नाही? हा? नाही, हरवला की. एक शर्ट सांभाळता येईना आजकालच्या पोरांना. कसं होणार आहे या देशाचं? कसं व्हायचं तसं होऊन दे, मी जातो. हं? अरे थांब की, सरबत पिऊन जा. नको, जातो मी. सरबत नको, मग दुसरं काय मागवायचं का? चिक्की? नको, जातो. अहो जाल की राहुल शेठ, आता लवकरच विक्या भरती होईल. पण तुमच्या दोघांचं काय? आम्ही पण होणार आहे की. तुम्ही दोघं बी मेडिकल क्लिअर झालाय वय? नाही, आमचं होणार आहे की. पैसे भरल्यावर डायरेक्ट. मग अडलंय कुठं? माझं काय टेन्शन नाही, आज्याकडंच पैसे नाही. ते जमलं की आम्ही दोघं बी भरती होणार आहे. मग तिघांची पार्टी एकदमच करू. पार्टी करू हो, पण आता जातो मी. भैया समझा क्या? या इसका मतलब आजाला पैशाची गरज आहे. जम्या, बरं झालं मला सांगितलंस. त्या रावल्याने सांगितलेलं काही कळलंच नाही मला. नेकलेस कुठचा? भैया नेकलेस नाही, युजलेस म्हणजे बिनकामाचा. येस, युजलेस जम्या. सॉरी भैया, पण त्याला जर तुम्ही पैसे दिलेत तर? पण मी का आजाला पैसे देऊ? अहो मदत म्हणून. अहो शीतल भाभीच्या जवळचा माणूस आहे ना आजा, म्हणून. भैया तुम्ही आजाला मदत करा, तो भरती होईल तुम्ही दिलेल्या पैशामुळे, आणि तुम्ही त्याचं गॉडफादर व्हाल. हा, आणि ती गॉड मदर. तुम्ही गॉड फादर आणि ती गॉड मदर. सगळं कसं गॉड गॉड वाटतंय ना. एकदा का हे वहिनींना कळालं की त्यांचा सॉफ्ट कॉर्नर मिळेल, आणि जो लव के लिए कुछ भी करेगा वो गाव के लिए कुछ भी करेगा. जम्या, टॅलेंट, त्या आजाला मदत करायची. हा आणि शीतलचं गुड लक पण मिळवायचं. हा, जे काय असेल ते करा, डनच करून टाका एकदम. काय झालं? वहिनी, राऊताचा विक्रम आला होता मगाशी. मेडिकल क्लिअर झाला ना तो, ते सांगायला आला होता. तू काय म्हणत होता माहितीये का? आपल्या शितलीमुळं त्याची आर्मीची मेडिकलची परीक्षा क्लिअर झाली म्हणून. आपल्या शितलीमुळं? आपल्या शितलीनं त्याला जाताना गुडलक दिलं होतं म्हणून, आणि त्यामुळेच झालंय. पण मी काय म्हणती, आपल्या शितलीमुळं त्याचं मेडिकल क्लिअर कसं काय झालं? तो विक्रम मेडिकलच्या परीक्षेला निघाला होता की नाही, तेव्हा आपली शितली त्याला भेटली आणि ती त्याला म्हणली की तुझं काम नक्की होणार. आणि खरंच तसंच झालं की. अहो वहिनी, चांगल्या मनानं शुभेच्छा दिल्या की माणसाचे काम होतेच बघा. खराय बघा, आपली शितली लकीच आहे, हाय की नाही? हो. आणि वहिनी, आठवतंय का 5 वर्षाची असताना वावरात तिनं नुसतं असं सोयाबीन हाताने टाकलं तर त्या वर्षी एकरात 20 पोती सोयाबीन झालं होतं. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पर तिचं हे लक तिच्या नवऱ्याच्या कामी याय पाहिजे म्हणजे झालं. शीतल, मेरे को एक बात समझ में नहीं आती. तू इतनी भागदौड़ करती है, लेकिन मेहंदी काढायच्या टाइमाला एवढी शांत कशी काय ग बसते? गप बस, माझं लक्ष नका हलवूस. शीतल,
शीतल शीतल ह्याला काय झालं ओरडत याला काय माहित. काय र एवढं काय शीतल शीतल ओरडतोयस. अगं वरडू नाही तर काय करू, न्यूजच तशी आहे. कसली न्यूज. अगं मी आर्मीच्या मेडिकल मध्ये क्लिअर झालो. काय सांगतोयस. होय, आता फक्त लेखी परीक्षा बाकी आहे आणि त्याच्यानंतर आर्मी ट्रेनिंग. एकदम भारी. अभिनंदन तुला. थँक्यू अभिनंदन क्या. थँक्यू. तुझ्या गुडलक मुळे तर झालंय काम माझं. मी सांगितलं होतं का नाही होणार. आता ना फक्त लेखी परीक्षा बाकी आहे. ती जरा हार्ड असते पण मला माहितीये तुझ्या गुडलकने ती बी सोपी जाणार. होणार होणार ते बी होणार. चांगले मेहंदी. सतीश कदम सर. हॅलो सर. काय सर सर म्हणून तुम्ही वेळ घालवताय माझा. नाही सर, असं का नाही सर. बरं ऐक, हा बोला की सर. तुम्ही मला पैसे देणार होता ना, ते काय देऊ नका. त्याऐवजी एक काम करा, काय करू सांगा की सर. ते 1.5 लाख घेऊन तुम्ही लोणंद, अकलूज नाही तर पंढरपूरला जा. तिकडे कशाला. तिकडं गुरांचा बाजार भरतो, त्या बाजारात जा. 50,000च्या 3-3 म्हशी घ्या आणि त्याच सांभाळा. अहो सर. नाही नाही, तुम्ही तेच करा. गुरु सांभाळायचीच लायकी आहे तुमची. जिंदगीभर म्हशीचं शेण आणि दुधाच्या धाराच काढत बसा. लायकी नाही तुमची आर्मीत जायची. अहो सर, असं बोलू नका सर. मग कसं बोलू. मी तुमचं काम करू शकत नाही. का? का अरे तुम्ही किती वेळ लावताय पैसे द्यायला. तुम्ही मस्त मोकळा असाल पण समोरच्या कामाला येळेला काय किंमत आहे का नाही. नाही सर, हाय की. फौज मध्ये असं चालतं वय. तुमच्यासाठी पार ब्रिगेडियर पर्यंत फिल्डिंग लावली मी. ते मला दिल्लीला बोलवतात आणि तुमचं अजून ठरव ना. आम्ही नाही कुठं म्हणतोय सर. अरे पण हो तरी कुठं म्हणताय. उद्या ऐन वेळेला पैसे नाही दिले तर तोंड कशी पडणार नाही का मी. म्हणून सांगतोय तुम्ही काय पैसे देऊ नका. मी त्यांना सांगतो की त्या पोरांना काय पैशाचं म्हणत म्हणून. अहो नाही सर, नाही. अहो सर ऐका की सर. अहो असं काय बोलू नका सर. सर तुम्ही मला देवासारखं भेटलाय हो. मी काय बी करून पैसे देणार म्हणजे देणार. पण लगेच जुळवा सगळं म्हणजे झालं. वेळ हातातून निघून गेल्यावर मी पण काय करू शकत नाही. होय. बरं ठेवतो. काय असेल ते कळवा मग. हो हो.